पहिला आमची आई वडील काय नाही जुन्या ह्याची होती त्यामुळं का नाही मका डाळ दिली नग म्हणायची भरडून आणा कऱ्या करायची. कधी लॅक्सी बनवायची कधी ती कड्या बनवायची आणि भाजी भरपूर बनवायची खाऊन. जुनं ते सोनं असतं. आता ती काय आता ती दिवस आठवलो आईच्या हातचं खायचं गेला आता दिवस. कामाला जाऊ नको दळा नीट कर घरात पेट नाही काम कुठलं ऐकलंय काय झालं झालं 5 मिनिट चाललाही भाव जाळायला ते पैसे दळण द्यायचंय. आपल्या गाडीचा बी घोटाळा आहे आणलंय ती नीट करून उद्याला बसवायचंय. काय आता बोलून उपयोग नाही म्हणलं झाले. पण दळण सकाळच्याला म्हणलं होतं ना करूया नीट राहून द्या तर आता उगं नाही ती काय तर करत बसायला. आता चाललंय सगळ्यांचं दळून येतंय आणि ह्यात काय जरा मग बोलून जास्त मोठा आहे ते तेवढंच काढायचं बाकी काय आहे. माझं पण हात भरलेत नाही तर माणसाला अजून करू लागितलं नाही काय नाही. माझ्यानं होईल तेवढं मी करणार माझ्यानं होईल तेवढं मी करणार. आता पण चालू आहे स्वयंपाक तिकडं कामावर यायला उशीर झाला लय 10-10:30 पाक लागलो होतो कामाला त्यामुळे पण जाऊ नको म्हणलं होतं तर सगळ्या गावाला मागणी गेली. असं ना तेवढं 4 पैसे आपल्याला होते तर त्याला मिठाला कशाला तर गेलं येतं म्हणून माणूस तरफडून जाता हाय जवळच्या जवळ म्हणून गेली हाय जवळच्या जवळ पण यायला पाक उशीर झाला लय म्हणजे लय उशीर झाला यायला काय का बाहेर शेर घे पाक 5 वाजले यायला. परत ती शेरडण करडण ती गुरण माझी दिसती काय म्हणते नाही तशी अपदा उठली लय अपदा झाली जीवाच्या वरडण कामाचा तर इतका कंटाळा आलाय स्वयंपाक करू वाटत नाही. पण आयतवार हाय सकाळधरनं काय नाही खायचं पण केलं नाही काय नाही चहा पिऊन दिसती मग आता केलं पाहिजे नाही बसून चालतंय फोन करायचा आपल्याशिवाय लय वाईट आहे बर. हात हल्ला तर हाय बघा नाही हात हल्ल्यावर काय नाही त्यांना राहून द्या म्हणतात सकाळच्याला दळून आणा येईल. सकाळ कोण जायचंय 17 आता उगं नाही ती काय तर करत बसलं तर दळणं नीट करण काय करण करती म्हणलं राहून द्या तरी पण काय करण स्वयंपाक करा काय केलं नाही सोड कणिक मळायची नीट कर. आधी थांबा मला हात तर धुऊ द्या. राहू दे ह्याला काय पीठ लागत नाही ह्याला काय पीठ लागत नाही. कसं पीठ लागत नाही लागतं ते आज कटाळा आलाय हातपाय मला हलू वाटत नाही मनकं तर नुसतं ठसा 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 करायला. एक दिवस काम केलं की असं असतंय काम असलं तर माणसाला सगळं घरचं बघून केलं तरी तुमचं टोमणं हायच मला किती पण काम करा तुम्ही कवा केलं म्हणत ना गुराने जरी काम केलं तर तुमचं हायच काय ना काय माग माझ्या केलंच नाही म्हणायचं कवा केलं नाही लुगडं फाटलं माझं. आता कामाला जाती घेते पैशाचं नवीन काय तेच लुगडी किती घे बसती घेऊन मला काय दुसरं काम आहे काय फाटलं तर फाटलं काय आपण फाटलं. आता हाय पीठ पण आता जर ही नाही नीट केलं तर सकाळ नुसता भात खावं लागेल. उद्या आहे पोरांची शाळा त्यांना डब्बा फिब्ब द्यायचं म्हणलं तर काय नाही मग अडचणी येणार. त्यापेक्षा उशीर झालेला चालेल पण नीट करून दिलं तर उद्या पोरांचं तर बजेट बसेल. घरी असते म्हणजे मग दुपारचं दळणं ही नीट मी केली असती सगळा किती आई बी पाहिली बरोबर होतंय का नाही माहिती होईल की तेवढं होईल तेवढंच द्या आता तेवढंच दिलं तर पीठ हाय हो पीठ आणलंय पोरांनी दळून 2 पायले आणलंय पण त्याची भाकरच येणार मग हे थोडं बेसनचं पीठ मोठं येईल एवढं मक्काचं बारीक दळून आणलंय मळायच येत नाही पीठ कशी भाकर करायची सांगत. आता अजून चूल पेटवायची बाहेर चुलीवर स्वयंपाक करायला मला तर एवढा कंटाळा आलाय सांगून उपयोग नाही वाटतंय निवांत हातून टाकावून गपचीप झोपावं जेवाय नगर खाय नगर पेय नगर काहीच बनत इतका कंटाळा आलाय आज. मग बघा यान किती बचत करते गेल्यापासून उभा राहून आता रोजगार करायचा म्हणजे सुखाचं असतंय का सांगा बघ. गेल्यापासून पाती महाग राहिलेली परत ती वडवून वडवून पात घेतली काय करायचं किती जर केलं तरी मस्त किती पण आपण पळून करा पुरत नाही किती
होतंय केलं तर, पण करावं तर लागतंय की. माणसाला 2 हात आहेत, किती यायचं 2च. हाय तर म्हणून मग बसून चालतंय का? हात बसलं की सगळं काम बसलं. आ? लय अवघड आहे. तर सर्दी झाली, डोकं दुखायला लागले आणि अजून हे असलं करत बसलोय. काय करायचं बाबा? काय म्हणते तसं माझं काम झालंय. राहू दे म्हटलं तरी पण ऐकायचं नाही. उद्या काय पोरांना अजून परत म्हणतील द्या 10 रुपये जाऊ द्या. काढून आपण पाला वाळवली त्या कणसाची मका केली ना, मका चांगली राहते. चांगली म्हणजे घाणगुण येत नाही हो. या अशी वल्ल्या कागदावर मका म्हणजे वल्ल हाय असं आणली कणसं केली ती वाळवायची म्हटलं की गदाळी असं लय राहतं बघा. पाल्यासकट केली की लय मकत गदाळ होती व. आणि दुसरी गोष्ट काय होतंय, जी ठिकाण ठेवलेलं आहे ती एंडिंग वर आलंय, त्यामुळं बराबरी असली घाण राहिली बघा. पण आता ही शहरांना तर बाहेर लय आहे कोंबड्यांना शहरांना, आणि चांगली मका त्यांना टाकायची म्हणजे कसं व्हायचं. हो सगळं शर्टाचे साखर कसं व्हायचं, आपण काय खायचं. औ शहरांना ठेवलेली खावी परत आपण. हा शर्टाला ठेवली खाऊया. मित्रांनो कसं आहे बघितलं का, एक दिवस जरा नेट लागली कसं बोलते ते लगी, आणि मी कुणाला बोलायची कुणाला भांडायची. आ एक तर मी आहे आजारी, गेली कामाला, आज दिवसभर इतका कामाचा लोड पडलाय सांगून उपयोग नाही. बरं जाताना म्हणायचं तर असतं मी कामाला चालली म्हणून. तुम्ही होता घरी, मला म्हणला कामाला चालूया, मला काय माहित, मला पण वाटतं तुम्ही गेला तिकडं कामाला, आणि कामाला गेलोच नाही तर त्यांचं साधं काय तर कटकट बरं असते आज गेले. मोटरा चालू करून राहिले थोडं आपलं घरचं अर्धा एकर भिजवून घ्यायचं होतं. कशाचं काय करता माझं काय म्हणते जंगल दुसरं, त्यामुळं ते पण झालं नाही. हा एवढा शेअर टाकायचा आहे म्हणतोय ते, बस होतंय. वजनावर पैसा येतं. मका खायला बी परवडत नाही, नकाला लागतंय भाजी भरपूर. मका फक्त पाहिजे कशाला, मटणाच्या अंड्याच्या वाशात काय बी असू द्या मासं पिसं, त्याला मका तेवढी लागते बघा चव देऊन भाकर. साध्या कालवण आपले काय बी असू द्या, मकाची भाकर म्हणलं की भाजी भरपूर लागते. ताटात भाकर ठेवली एक 5 मिनिटं हायच ताट ठेवा, त्या ताटात भाजी म्हणून शिल्लक बघाय राहत कालवण नाही. राहत नाही. एवढी वसूल घेऊन मातानच फुकतोय. काय वडील काय नाही जुन्या ह्याची होती त्यामुळं का नाही, मका डाळ दिली नग म्हणायची भरडून आणा, कण्या करायची. कधी लॅक्सी बनवायची, कधी ती कण्या बनवायची, भाजी भरपूर बनवायची खाऊन. जुनं ते सोनं असतं, आता ते मिळणार काय सुद्धा आता नाही. अशी दिवस आठवलो आईच्या हातचं खायचं, गेला आता दिवस.